सर नमस्कार गणेश भाऊ, नमस्कार. नमस्कार. आपला हे ऊसाचं प्लॉट आहे आणि ह्याची व्हरायटी आहे 8005 आहे. आणि इंग्लिश सर तुमच्या पाठीमागं 15 हळू दाखवा. हा 15/012 आहे. हा आहे 15/012. ओके. हां इकडे दाखवा. तर या ऊसाची लागवड झालेली आहे 15 नोव्हेंबर 2024 आणि आज आहे 25 डिसेंबर 2024. म्हणजे साधारण 15ला 15 एक महिना 30 दिवस बरोबर 40व्या दिवशी आज इथं आलो आपण. तर गणेश भाऊनं यावर्षी पहिली बार हे टोटल ऊस किती आहे? हा 3.5 एकर. हा 3.5 एकर ऊस आहे आणि याला ग्रीन पॅन्ट कंपनीचं ST लावून बेने प्रक्रिया करून ही ऊस लागवड केलेली आहे. आणि त्यानंतर पहिल्या पाण्याला त्यानंतर ड्रिचिंग केली आपण प्रीमियम गूळ आणि दही आणि त्यानंतर भूमी पॉवर 10-26-26 मिसळून टाकलेला आहे एक डोस है ना. तर आता गणेश भाऊ उगवणीबद्दल काय सांगा मला. हां गेल्या वर्षी आम्ही काहीही केलं नव्हतं. हां तर उगवण म्हणजे काय तुटाळ लावायला आम्हाला 2 टन देणं लागलो आणि त्याला 4 रोजगारी लागली दुसरे हां खंदून लावायला. बरोबर आहे. हा म्हणजे ऊस लावायची परेशानी वेगळीच आणि नंतरची परेशानी वेगळी. नंतरची परेशानी खूप राहते. बरोबर आहे. आता लागते. एक गणेश भाऊनं बोलत सांगितलं की शेजाऱ्याचा पण ऊस आहे. इथं शेजाऱ्याचे भरपूर ऊस आहेत. तर ह्यांच्या बराबरीचा ऊस आहे. तर त्यांची उगवण अगोदर झाल्या का आपली? दोन्ही बराबर झालेत. हां एका दिवशी लावलो होतो आम्ही. अच्छा. हां हा शेजाऱ्याचं आपलं प्रोडक्ट वापरा नाही ना त्यांनी? नाही त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक चांगला आहे. उगवण आणखीन चालूच आहे, होईच नाही गेली आहे त्यांची हा. आणि आपली उगवण 1 नंबर झाले. आपल्यात काय तुटाळ आहे का सर? काहीच तुटाळ नाही, तुटाळ बिलकुल नाही. बिलकुल नाही. एक सर्व सुद्धा असं कांड एकसारखं आम्ही लावलेलं उगवलं नाही. बरोबर एक कांड सुद्धा लावलं नाही. म्हणजे पहिला जो बघा या एका स्टेप आता पुढची स्टेप आपली काय आहे? फुटवा. 1 एकरमध्ये 40,000 ऊस आपल्याला 150 दिवसाला पाहिजेत. आणि त्यासाठी पहिली जी स्टेप आहे उगवणीची म्हणजे लागवड केलेली जी आहे जे लावलंय ते उगवलं पाहिजे आणि ते इथं उगवलंय आणि उगवल्या तरच त्याची आपल्याला त्याची संख्या वाढेल ना. फुटवा होईल ना. फुटवा होईल त्याचा. उगवलंच नाही कुठला फुटवा होणार. बरोबर आहे. चालेल गणेश भाऊ, आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून आपल्या शेतामध्ये जस्ट नवीन एक सुरुवात केलात. आपल्यासारख्या मुलांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. थोडंसं रासायनिक पण आपण वापरून थोडंसं ऑर्गॅनिक वापरून आपण उत्पादन करणं गरजेचं आहे. आपण हे प्रोडक्ट वापरला त्याबद्दल प्रथमतः आपलं खूप खूप अभिनंदन आहे. धन्यवाद. आणि शेतीला